जस्ट एक 5 मिनटं अगोदर एक व्हिडिओ पोस्ट केला हिंदी भाषेमध्ये केला. मला ना हमेशा एक उत्सुकता असते की मी जेव्हाही एखादा व्हिडिओ हिंदीमध्ये पोस्ट करतो ना की मला कायम ना एक हे झालेलं असतं की मी मराठीमध्ये पण एक तो व्हिडिओ पोस्ट करायला पाहिजे, मराठीमध्ये पण तुमच्याशी थोडासा संवाद साधला पाहिजे. का माहिती आहे का, आपण महाराष्ट्रात राहतो आहे, पुण्यात राहतो आहे. मी मूळ मराठवाड्यातला, बीड जिल्ह्यातला, गेवराई तालुक्यातला, खळेगावमधला एक छोट्याशा खेड्यामधून आलेलो मी मुलगा. तर मला मला माहीत असतं की आज गावागावामध्ये इंटरनेट पोहोचलं आहे, गावागावामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, मोबाईल बघितले जातात. आणि ना पण ना अजूनही मराठीवर प्रेम करणार, आपण महाराष्ट्रीयन आहोत तर मराठीवर प्रेम करणारे लोक आहोत. तर मला ना काय उत्सुकता असते की मराठीमध्ये मी पोस्ट काय करायला पाहिजे. तर तुमच्या ना कालपासून भरभरून मला कमेंट्स येतात. मी माझे काल अकॅडमीचे फोटो पोस्ट केले होते. खूप करून माझ्या गावातल्या लोकांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. तर त्यांच्या खूप कमेंट्स होत्या. काहींनी माझं स्टेटस पण ठेवलं, त्याच्यामध्ये आमचा गणू आहे, त्यांनी स्टेटस ठेवलं तर मला खूप भारी वाटलं. मी माझ्या बायकोला सुद्धाला पण दाखवलं, म्हणलं सुद्धा बघ गणूनी मस्त आपलं स्टेटस ठेवलं आणि त्याच्यावर पोस्ट लिहिली, गरिबाच्या सेवेतला माणूस. तर खरं सांगू का, सेवा करण्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तुमची सेवा करण्याची संधी तुम्ही मला द्यायला पाहिजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. काय आहे ना, मला ना तुमच्या आयुष्यात आनंद आणायचा आहे, मला तुमच्या आयुष्यात काय म्हणतात ना सुखी जीवन आणायचं आहे, हेल्दी जीवन आणायचं आहे. किती जण असं विचार करता, मला ना तुम्ही कमेंट्स करत नाहीत, पण तुम्ही फक्त लाईक, सुपर भैया, व्हेरी नाईस भैया. तर ह्या गोष्टी मला नको आहे. मला तुमच्या कमेंट्स कशा पाहिजेत ना की भैया आम्हाला पण, आय थिंक भैया म्हणतोय स्वतःला, पण कोणी तुम्ही सर म्हणता, कोणी भैया म्हणतात, त्याच्याबद्दल सचिन पण म्हणू शकता, डझंट मॅटर. पण ना किती जणांना पाहिजे सुखी आयुष्य, किती जणांना पाहिजे की निरोगी आयुष्य, हेल्दी लाईफ किती जणांना पाहिजे. तर मी त्याच्यासाठीच तर काम करतोय. निरोगी आयुष्य कसं जगायचं, आनंदी आयुष्य कसं जगायचं, याच्यासाठी तर मी काम करतोय. तर कमेंट्समध्ये नाही सुपर हे लिहिण्यापेक्षा लिहा ना भैया सर आम्हाला निरोगी आयुष्य जगायचं आहे, आनंदी आयुष्य जगायचं आहे. त्याचा मंत्र काय आहे, तो गुरुमंत्र माझ्याकडे मित्रांनो, त्याचा गुरुमंत्र माझ्याकडे. पण तुमचं एक पाऊल माझं दुसरं पाऊल तुमच्याबरोबर असेल. तुमचा हात पुढं करा, मी हात पुढं केलेलाच आहे. माझा हात कायम असा पुढंच आहे तुमच्याकडे हात मिळवण्यासाठी, पण तुमचा हातही माझ्या हातात आला पाहिजे, त्यासाठी हे व्हिडिओ बनवतो. पण तुमचे फक्त ह्या कमेंट्स असतात, नाईस भैया, सुपर भैया, व्हेरी गुड भैया, कॉंग्रॅच्युलेशन भैया. सगळं तुमचं प्रेम भरभरून मिळतं आहे, त्याची मला खूप रिस्पेक्ट आहे आणि त्याचा मी आदर करतो. पण मला असं वाटतं ना की मी हेल्दी झालो आहे, मी लाईफमध्ये काहीतरी अचीव करायला लागलो आहे, तर तुम्ही पण माझ्या बरोबर पाहिजे. कारण बघा कधी पण ना जे काही आपण अचीव करतो, जे काही आपण लाईफमध्ये विचार करतो ना, तर आपल्याला असं वाटतं ना की जे सहकारी आपल्याबरोबर आहेत किंवा जे आपल्या ओळखीचे आहेत किंवा जे ह्या फेसबुकवर जे माझे मित्र झालेले आहेत आणि जे बघून होतील त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे. की तुमचं आता इंटरनेटवर मी एक व्हिडिओ बघितला, मी आता त्या हिंदीच्या पोस्टमध्ये पण लिहिला की खूप लोक आहेत ना आनंद शोधतायत इंटरनेटवर, आनंद कसा मिळवायचा, निरोगी कसं राहायचं. आणि तुम्ही बघता वेगवेगळ्या पोस्ट तुमच्या समोर येतात, असं हे ते, आणि तर त्याच्यातून आनंद मिळतो का? आनंद आपल्या लोकांकडून मिळतो, आपल्या लोकांबरोबर राहिल्याने आनंद मिळतो, आपल्या फॅमिलीसोबत आपला आनंद असतो, आपल्या मित्रांसोबत आपला आनंद असतो, आपल्या घरच्यांबरोबर आपला आनंद असतो. आणि तो कसा मिळवायचा? आपण जर निरोगी असेल, आपण जर हेल्दी असू तर आपल्याला आनंद मिळेल ना. तर मी किती वेळा पोस्ट केल्या की ओव्हरवेट कोण आहेत का, किंवा अंडरवेट कोणी आहेत का, कुणाला कसले कसले चॅलेंजेस आहेत का. तर तुमचा एक कॉल तुमचं आयुष्य बदलू शकतो, एक कॉल तुमचा आयुष्य बदलू शकतो, तुमचा एक कॉल तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतो. पण तुम्ही पहल केली पाहिजे, तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. कारण मला कळणार कसं की तुमच्या आयुष्यात काय चाललंय जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही. आणि मी एक वेलनेस कोच म्हणून आता काम करतोय. आय थिंक तुम्ही वेगळ्या वेगळ्या भूमिकेत मला पहिल्यापासून पाहत आला आणि मला वाटतं की मी गेल्या 15 दिवसापासून माझी स्टोरी परत शेअर करतोय फेसबुकवर की मी कसा घडलो, ह्या पुण्यामध्ये कसा आलो. प्रत्येकाला संधी असते, प्रत्येकाला संधी आहे काहीतरी करण्याची. किती लोकांना नोकरीच्या डिपेंड आपण राहणार आहे. तर तुम्ही या, तुम्हाला काहीतरी वर्क पाहिजे, काहीतरी वर्क करायचं आहे, मला काहीतरी पुढं करायचं आहे. जोपर्यंत म्हणतात ना की कुठल्याही लोखंडाला आकार देण्यासाठी अगोदर त्याला तापावं लागतं, भट्टीमध्ये त्याला जावं लागतं. आणि जेव्हा तो भट्टीमध्ये लाल बुंद होऊन तापला जातो, जेव्हा त्याच्यावर हातोड्याचे किंवा घराचे घाव पडतात, तेव्हा त्याला आकार मिळतो. कुंभार ही मातीला आणतो तेव्हा ती माती असते,
पण त्याला आकार देण्यासाठी त्याला तेवढं ते चक्र फिरावं लागतं, तेव्हा त्याला आकार मिळतो एक घड्याचा, वेगळ्या वेगळ्या काय म्हणतात त्याला, भांड्यांचा. तर त्याच्यासाठी त्याला मेहनत करावी लागते. आणि मेहनत करण्याची जर तुमची क्षमता असेल, मेहनत करण्याची जर तुमची मेहनत करण्यासाठी तुम्ही जर तयार असाल, तर मी ऑलवेज तुमच्यासाठी रेडी आहे. ऑलवेज माझा हात तुमच्या हातामध्ये देण्यासाठी मी तयार आहे. पण तुम्ही पण तयार पाहिजे त्या गोष्टीसाठी. आता किती त्याच गोष्टी परत परत रिपीट करत नाही. कुणाला वेट लॉस करायचं आहे, कुणाला वेट गेन करायचं आहे, कुणाला वेगळे वेगळे चॅलेंजेस आहेत, तर या फोन करा ना, लाजायचं काय त्याच्यामध्ये. आणि स्वतःच्या हेल्थसाठी जर मी सॅक्रिफाईस नाही करू शकत, लोकांना पहिलं फोन करतात आणि आता एक कॉल आला आणि सर किती पैसे लागतात. पैशाने तुम्ही हेल्थ विकत घेणार आहे का तुमची? किती पैसे तुम्ही घालता दिवसभरामध्ये? किती लोक खर्रा खातात, किती जण लोक तंबाखू खातात. आणि दुसरा प्रश्न असतो, सर याचे काही साईड इफेक्ट्स. अहो किती लोक आहेत असे जे ड्रिंक्स करतात, ते विचारतात का बारवाल्याला जाऊन की बाबा हे दारू प्यायल्याचे नुकसान आम्हाला सांग काय, किंवा फायदे सांग काय. आणि किती वेळा तो बारवाला किंवा तो दारूवाला तुम्हाला नुकसान आणि फायदे सांगतो, आणि आम्ही चांगल्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, तुम्ही त्याचे नुकसान आणि फायदे विचारता. तो खूप हा जोकिंग पार्ट होता, पण हा विचार करणारा पण पार्ट आहे. तर मला वाटतं ना, हे 2 व्हिडिओ मी पोस्ट करतोय, तर हे मी जास्त लांबवणार नाही व्हिडिओ. पण ना, हे 2 व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर ना मला तुमच्या प्रतिक्रिया नाईस आणि सुपर नाही पाहिजे. आम्हाला काय करायचं आहे आणि किती तरुण करू शकता, आपल्या गावात राहूनही करू शकता. आय थिंक तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असा, कुठल्याही कोपऱ्यामध्ये असा, पण तुम्ही ते करू शकता. पण त्याच्यासाठी पहिलं तुम्हाला सुरू करावं लागेल. आणि काय करायचं आहे, आपली हेल्थ, आपलं आयुष्य निरोगी बनवायचं आहे, आपलं आरोग्य आपल्याला निरोगी ठेवायचं आहे, मला आनंदी राहायचं आहे, मला दुसऱ्यांना आनंदी ठेवायचं आहे. पहिली आपली फॅमिली, आपले मित्र, आपलं गाव, आपला समाज, आपलं राष्ट्र, आपलं राज्य, याला आनंदी आपण करायचं आहे. आणि हा विडा मी उचलला आहे, पण हा विडा मला जर माझ्या महाराष्ट्राला आनंदी ठेवायचं आहे, माझ्या इंडियाला मला आनंदी ठेवायचं आहे, माझ्या भारताला मला आनंदी ठेवायचं आहे, माझ्या गावाला मला आनंदी ठेवायचं आहे, माझ्या मित्रांना मला आनंदी ठेवायचं आहे, माझ्या फॅमिलीला मला आनंदी ठेवायचं आहे. तर त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ असणं गरजेचं आहे. मी एकटा ह्या वाटेवर किती दिवस चालणार आहे? जोपर्यंत तुमची साथ नसेल तोपर्यंत मी नाही चालू शकत. आणि मित्रांनो, मला तीच तुमची साथ पाहिजे. तर तुम्ही रेडी असाल, तुम्ही रेडी आहात मला साथ द्यायला असाल तर कमेंट्स करा, माझ्यासंग जॉईन व्हा, माझ्या कम्युनिटीमध्ये या. तुम्हाला कसं काय म्हणतात ना त्याला, स्वावलंबी बनवायचं, कसं तुम्हाला हेल्दी बनवायचं, कसं तुम्हाला निरोगी बनवायचं, कसं तुम्हाला आनंदी बनवायचं, हे मी शिकवेल. पण तुमचा एक कॉल खूप महत्त्वाचा आहे. तर मग नंबर माझा लिहून घ्या, 9922 99 98 82. नंबर मी परत एकदा पोस्ट करेन, पण तरी पण तुम्ही लिहून घ्या, 9922 99 98 82. आणि मी गावापर्यंत सीमित म्हटलं नाही, की खूप सारे मित्र ह्या फेसबुकवर पण झालेले आहेत, त्यांना पण कोणाला गरज असेल. ही पोस्ट मी व्हॉट्सअपवर पण टाकणार आहे, माझ्या ग्रुपवर, माझ्या स्टेटसवर. जे कोणी मला व्हॉट्सअपला जॉईन असतील, नुसती पोस्ट बघू नका, त्याच्यावर इम्प्लिमेंट करा, त्याच्यावर ॲक्शन घ्या. कारण ॲक्शन घेतली तरच रिॲक्शन मिळेल, नाही तर नाही. तर ह्या गोष्टी लक्ष द्या. धन्यवाद, खूप खूप आभार.